रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन। पुढे हिट अँड रन प्रकरणामध्ये मदत केलेल्या तपास अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची धंगेकरांची मागणी। सिंधुदुर्गातील वेंगुर्ला समुद्रात खलाशांची बोट उलटून 7 जण बुडाल्याची घटना। बोटीतील 4 जण बेपत्ता असल्याची माहिती। नामांकित डॉक्टर असल्याचं सांगत संभाजीनगरमधल्या गर्भलिंग तपासणी रॅकेटमधील अल्पवयीन मुलगी करायची गर्भपात। अल्पवयीन मुलीला मिळायचा रॅकेटकडून 5 लाखांचा पगार। मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईचं संकट। पाण्याच्या गंभीर परिस्थितीमुळे बांधकाम थांबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त 17% पाणी साठा। पुणे विद्यापीठाचा अजब कारभार। मराठीच्या प्राध्यापकांकडे इंग्रजी विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी। प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचा फटका। मुख्यमंत्री सहायता निधीतून डोंबिवली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, तर जखमींना राज्य शासन करणार मदत। मुख्यमंत्र्यांची घोषणा। अति धोकादायक रसायनांची हाताळणी करणाऱ्या कंपन्या बंद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दोषींवर कठोर कारवाई होईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। नव्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीतेचा समावेश। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा देखील समावेश। मनुस्मृतीतल्या श्लोकांच्या समावेशामुळे नवा वाद। लोकसभेच्या 6व्या टप्प्यातील प्रचार थंडावला। 6 राज्यातील 58 जागांकरता उद्या पार पडणार मतदान। राज्यातल्या 6 प्रकल्पांकरता 67,000 कोटींच्या निविदा। लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय। भारतीयांकडून परदेशवारी करता गेल्या वर्षी 2.64 लाख कोटी रुपये खर्च, तर शिक्षणावरील खर्चात मात्र घट। आरबीआयच्या अहवालातून माहिती स्पष्ट। घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्ता दुरुस्तीसाठी 2 आठवडे बंद। ठाण्यासह मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।